नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काही वेळापूर्वी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेसचे अनेक खासदार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार असतील, केरळचे मुख्यमंत्री असतील यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दुपारी जवळपास मागील 3 तासांपासून राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तव्यपथ येथील निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या खासदारांसह ठिय्या मांडून बसले होते। त्यांची मागणी होती की लोकसभेमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सरकारनं यावरती चर्चा करावी। या धर्तीवरती त्यांनी ठिय्या आंदोलन त्यांनी मांडलं होतं आणि त्या धर्तीवरती देखील अनेक मागण्या त्यांच्याकडून करण्यात आलेल्या होत्या आणि ते ठाण मांडून बसले असताना मागील 3 तासांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोरती निवासस्थानासमोरती होते। आता काही वेळापूर्वी राहुल गांधी, प्रियंका गांधी अन्य खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आज दिवसभरामध्ये काय घडलं? काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य खासदार हे अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर कसे गेले? हा प्लॅन ठरलेला होता का? आणि त्याच धर्तीवरती हे सर्व दिल्लीमध्ये आज काय घडलं हे पुढील काही मिनिटात पाहूयात। नमस्कार, मी स्वानंद, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जर बघितलं दिवसभरामध्ये जंतर मंतरवरती काल ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टी आणि अन्य विद्यार्थ्यांनी जे आंदोलन पुकारलं होतं, संसदेवरती त्यांनी मोर्चा काढलेला होता, त्याला परवानगी देण्यात आलेली नव्हती। दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला आणि कुठेतरी आंदोलन मवाळ झालं, आंदोलन कुठेतरी थांबलं, अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती। पण आज जर आपण बघितलं, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि त्यांचे अन्य सहकारी जंतर मंतर मैदानावरती आज देखील उपस्थित होते। हजारो युवक, देशातील तरुण बांधव तिथे त्यांच्या सोबतीला होते। अनेक विरोधी पक्षातील नेते त्यांच्या भेटीला गेले, भेट घेतली। कॉक्रोच जनता पार्टीची कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली, अभिजित दिपकेंची भेट घेतली। अभिजित दिपकेने स्वतः मुंबई तकशी बोलताना सांगितलं की आम्ही मागे हटणार नाही, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आमच्यावरती कितीही लाट्या काट्या तुम्ही हल्ला करा, काल ज्या पद्धतीने मारला आम्हाला संपून टाका, अशी देखील उद्विग्न प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिली। त्यानंतर जर बघितलं, काही वेळापूर्वी जर आपण बघितलं, शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत, ते अभिजित दिपके यांच्या भेटीला गेले तेव्हा सुप्रिया सुळे होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य खासदार देखील त्यांच्यासोबत होते। आणि दुपारी जर बघितलं तर राहुल गांधी यांनी ज्या विद्यार्थ्यांवरती काल दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलाय त्यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली। त्यानंतर राहुल गांधी जंतर मंतरवरती जाणार अशी बातमी आली, माहिती आली, पण राहुल गांधी हे जंतर मंतरवरती गेले नाही। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तव्यपथ येथील निवासस्थानासमोर गेले। अन्य खासदार सोबतीला होते त्यांचे, प्रियंका गांधी त्यांच्या बहीण सोबत होत्या, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील सोबत होते आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची तिथून मागणी केली। घोषणाबाजी चालू होती। मागील 3 तास हा सर्व नाट्यमय घडामोडी ठिय्या आंदोलनाच्या ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर घडत होत्या। त्या धर्तीवरती नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून एक त्यांच्या शिष्टमंडळचे एक प्रतिनिधिक भाग म्हणून त्यांनी मंत्री जितेंद्र सिंग यांना पाठवलं। राहुल गांधी यांच्याशी त्यांनी चर्चा केली, त्यांच्या मागण्या काय त्याविषयी त्यांनी त्यांचं मत जाणून घेतलं। तेव्हा राहुल गांधी यांनी सांगितलं की आम्हाला नीट पेपर फुटी प्रकरणावरती लोकसभेमध्ये चर्चा हवी आहे, सरकारने या मुद्द्यावरती चर्चा करावी। जर आपण पाहिलं, कालपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे। 2 दिवस झालं पावसाळी अधिवेशनात एकही चर्चा झाली नाही। अधिवेशन सुरू होतं की लगेच तहकूब होतं। विरोधक नीट पेपर फुटी प्रकरण असो किंवा राम मंदिर दान चोरी प्रकरणावरती सरकारनं चर्चा करावी या मागणीसाठी अडून आहे। त्या धर्तीवरती संसदेचं सभागृह तहकूब होतो आणि त्यानंतर कारवाई सर्व स्थगित होते। त्याच धर्तीवरती राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला, सर्व त्यांचे खासदार सोबत घेतले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर गेले आणि 3 तासांपासून ते ठिय्या मांडत होते। त्यांच्या मागण्या, पहिली मागणी होती की नीट पेपर फुटी प्रकरणावर सरकारनं चर्चा करावी लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये। दुसरी मागणी होती की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा त्यांनी राजीनामा घ्यावा। देशामध्ये नीट पेपर फुटी प्रकरणानंतर 20 ते 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। अनेक पालक संतप्त आहेत, देशाचं भविष्य अंधारात आहे, अशा पद्धतीनं मागील काही दिवसांपासून, मागच्या 1.5 महिन्यांपासून राहुल गांधी हे जयपूर असेल किंवा हरियाणामध्ये देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांसोबत एक संवाद साधला होता। त्याच धर्तीवरती राहुल गांधी हा त्यांचा मुद्दा आक्रमक पद्धतीनं आज मांडताना दिसले।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जेव्हा सर्व खासदार एकत्रित आले तेव्हा जितेंद्र सिंग गेले, त्यानंतर निशिकांत दुबे जे माजी मंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे, पण ते मंत्री सध्या नाही, ते खासदार आहेत, त्याने एक खोचक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की मी आत्ता पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर अनेक खासदार नेता प्रतिपक्ष राहुल गांधी हे बसलेले आहेत, धरणं आंदोलन ते करत आहेत, ठिय्या मांडून बसले आहेत. माझ्या मुलाला क्लासला जायला उशीर झाला, त्यांनी तसंच बसावं तिथे मोदींच्या घरासमोर, मी त्यांना कंबल, चादर आणि चहा पाण्याची व्यवस्था करतो, अशा पद्धतीने खोचक टिप्पणी त्यांनी ट्विट केलेलं आहे. आणि आता काही वेळापूर्वी जर बघितलं, हजारो पोलीस, SRPFचे जवान असतील, कमांडो असतील, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आले. तैनात झालेले सर्व जवान पोलीस आले, त्यांनी सर्व खासदार राहुल गांधी यांना सोबत घेऊन गेले. जेव्हा राहुल गांधी यांना पोलीस ताब्यात घेत होते, राहुल गांधी जमिनीवर असे आपल्याला पडलेले दिसत होते, त्यांना पोलीस उचलून घेत होते. राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत एक खेचाखेची झाली, तेव्हा राहुल गांधी यांच्या नाकाला जखम देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल गांधी जे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, काँग्रेसचे सोशल मीडिया अकाउंटवरतून त्यांनी ते फोटो पोस्ट केले आहेत, त्यामध्ये राहुल गांधी यांच्या नाकाला जखम झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना तेव्हा एक प्रतिक्रिया दिली की देशामधील लोकशाही आत्ता जिवंत आहे, आत्ता आपल्याला दिसत आहे, अशा पद्धतीने त्यांनी उद्विग्न प्रतिक्रिया या आंदोलनानंतर दिलेली आहे. पोलिसांनी जेव्हा त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी दिलेत आहे. जर एकूण तर पाहिलं, कॉक्रोच जनता पार्टी तिकडे जंतर मंतरवरती आंदोलन करत आहेत, तिकडे शरद पवार आता संध्याकाळी काही वेळाने उद्धव ठाकरे देखील तिकडे अभिजित दिपे यांची भेट घ्यायला जाणार आहेत. पण सर्वप्रथम जर पाहिलं तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर, निवासस्थानासमोर काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये एक ठिय्या मांडला होता आणि तेव्हा त्यांनी पहिली मागणी त्यांनी जी केली होती, त्या पहिल्या मागणीला त्यांच्या यश आलेलं आहे, जे की संसदेमध्ये चर्चा होणार आहे. आणि दुसरी मागणी आहे ती म्हणजे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का, याकडे आता लक्ष लागलं आहे. पण पहिल्यांदा काँग्रेसचे खासदार गेले, तेव्हा त्यांना नंतर सुप्रिया सुळे ज्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत त्या तिकडे गेल्यानंतर अखिलेश यादव गेले. म्हणजे विरोधी पक्षातले इंडिया अलायन्समधले जे एक खासदार नंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जोडत गेले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर ठिय्या मांडला होता. आणि ह्या सर्व 3 तासांपासून चालणाऱ्या नाट्यमय घडामोडी आता काही वेळापूर्वी या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. अजून काय घडतं याचे सर्व अपडेट तुम्ही मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. दिल्लीमधल्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन असो किंवा संसदेचं अधिवेशन असो, ज्या काही त्यामध्ये तिथं घडामोडी घडत आहेत याच्या सर्व अपडेट तुम्ही मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती बातमी आणि त्या बातमीमागचं विश्लेषण यासाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.